बाबांचे मला बॅकिंग होतंच, पण एक भाऊ साईडला घेऊन मला मयूर हे करून बघ, मयूर तसं करून बघ, म्हणजे तो मला हे सांगायचं नाही की हे कर म्हणजे हे चांगलं होईल, करून बघ, मला करून बघायला सांगायचं ज्याच्यात मी कम्फर्टेबल. ते ना काय अरे हाय नमस्कार आम्ही नाटक बघायला चाललोय. आमचं नाटक बघायला या. नाटक बघायला या. कोणतं नाटक मला का माहिती. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि ऑल द बेस्ट हे नाटक सध्या रंगभूमी पुन्हा एकदा नव्या संचात दाखल झालेलं आहे. सध्या आपण नवीन कोर नाटक म्हणूया आपण कार्याला, कारण का संच नवीन आहे, नवीन जोम आहे, काही जण बऱ्याच जणांनी पाहिलेलं नाही आहे. आणि त्यानिमित्ताने दोन ब्रदर आहेत, भाऊ म्हणतो आपण त्याला, मयुरेश आणि मनमीत दोघं आपल्या सोबत आहेत. हाय मयुरेश, कसा आहेस? मस्त, सुपर. तू कसा आहेस? एकदम झकास. तर काय सांगशील की कशी स्टोरी झाली, की बाबा कसे वडील म्हटलं की नाही आता पुन्हा आपण एकदा चालू करूयात, किंवा काय कसं? नाही, सर्वप्रथम आमचं दोघांचंही पुन्हा रंगभूमीवर 4 वर्षांनी पदार्पण होत आहे, त्यामुळे त्याचीच एक्साइटमेंट जास्त होती की 4 वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर आता काम करायला मिळतं आहे. आणि ह्याच्यापेक्षा पुनश्च सुरुवात अजून काय होऊ शकते. ऑल द बेस्ट सारखं नाटक जर कुठल्याही कलाकाराला मिळालं की चला पुन्हा श्री गणेशा करायचं असेल तर ऑल द बेस्टने करूया. सो हा काय म्हणू सोने पे सुहागा आमच्या करिअरसाठी. आणि नाटक म्हटलं की एक्सपेरिमेंट आलंच, त्यामुळे ऑल द बेस्ट 2मध्ये मी बहिरा केला होता, मनमीतने मुका केला होता. सो परत ॲक्टर म्हणून चॅलेंज बाबांनी दिलं की मी मुका आता आणि मनमीत बहिरा, त्यामुळे दोघांनी तेवढीच मेहनत घेतली आहे. आता बघू पुण्यातल्या प्रेक्षकांना ते कसं वाटतंय नाटक. आमचा प्रयोग आहेच, बघू कसं होतं. आणि दोघांचं तर फिक्स झालं होतं, आता तिसरा तर पाहिजे नाही. पण तुम्ही नाव सुचवलं विकासचं का? देवेंद्र सरांनीच ते शोधून काढलं? नाही, ते सगळं बाकीचा कॉल बाबांचा होता. नाही, बऱ्याच वर्षांपासून विकास बरोबर नाटक करायचं होतं, कारण मस्तच ॲक्टर आहे. पण हे काहीतरी पप्पाला असं वाटलं की ह्याच्यात काहीतरी विकास वेगळा, त्याच्यासाठी पण एक नवीन रोल आहे ना. आणि पप्पाचं कसं होतं की त्याला ॲक्टर असा लागतो की जो त्याचं सर्वस्व देईल त्या रोलला. ही त्याची म्हणजे अशी एक अटच असते. त्यामुळे त्याला असं वाटलं की विकास चांगला ॲक्टर आहेच, त्याच्यासाठी जर असा कुठला तरी चॅलेंजिंग रोल त्याला आता दिला तर तो पूर्ण जीव लावून करेल. आणि त्यांनी केलंच, अर्थातच त्यांनी कमाल. काय म्हणजे आम्ही पहिल्या वाचनापासून आत्ता शेवटचा जो आम्ही प्रयोग करतोय ह्याच्यात बाप रे, विकासने जे केलं आहे कमालच केलं आहे. मग पहिल्या प्रयोगानंतर घरी काय चर्चा होती, किंवा तुम्ही जेव्हा तिघं बसला, वडील असतील आणि तुम्ही दोघं असतील, पहिला जेव्हा प्रयोग संपवून तुम्ही घरी आलात तेव्हा काय पहिली चर्चा झाली? पहिली चर्चा तर आमची अशी झालेली की आम्ही आम्हा तिघांचाही इतक्या वर्षांनी प्रयोग केला, त्यामुळे आम्ही तिघही इमोशनल झालो होतो. आणि प्रयोग झाल्यानंतर आम्हाला असं जावत नव्हतं मेकअप रूममध्ये. आम्हाला स्वतः की अजून थोडा वेळ थांबतो नसते, पण फारच छान वातावरण होतं. पहिल्या प्रयोगानंतर सगळा प्रतिसाद आणि लोकांचं प्रेम, लोक इतक्या गर्दीने मागे आलेले भेटायला. आणि आम्हाला असं झालेलं की बाप रे, 4 वर्षांनी हे सगळं बघतोय आम्ही परत, आणि हे सगळं परत येत आहे आमच्या नशिबी. त्यामुळे प्रयोग कसा झाला, काय झाला ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही फक्त आज प्रयोग झाला या आनंदात होतो तिघही. काय सांगशील तू? नाही, मी नाही झोपलो, पण खरंच जे मला काय म्हणू ते इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन तर असतंच, म्हणजे पण आता हे झालं आहे तर आता हे अजून मिळायला पाहिजे. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी प्रयोग होताच, त्यामुळे आय वॉज वेटिंग. पहिला प्रयोग झाला, पहिल्या प्रयोगाचा आनंद झाला, पण आता मला परत हे कधी अनुभवायला मिळते. सो त्या एक्साइटमेंटमध्ये मला काही झोप नाही लागली. दुसऱ्या दिवशी प्रयोग झाला, त्याच्यानंतर तिसरा प्रयोग. आत्ता पण असं झालं आहे की आमचे 7 प्रयोग झाले. पुण्यात आत्ता 18 तारखेला शुभारंभ आहे. तर आत्ता ती 18 तारीख कधी येते असं झालं आहे की लवकरात लवकर आता आम्हाला पुण्याच्या प्रेक्षकांसमोर प्रयोग करायचा आहे. जर असं काही आपल्याकडे टाईम मशीन असतं तर 18चा प्रयोग 17ला प्रिपोन करून आत्ता लगेच करा प्रयोग, तरी आम्ही असे आहोत की आता आम्हाला प्रयोग करायला द्या. तो प्रयोगाची मजा वेगळीच आहे. त्यामुळे त्याचं काय म्हणू ते इमोशनल होणं स्वाभाविक आहे, कारण 4 वर्षानंतर करतोय.
पण आता आम्ही इतके असं काय ती ऊर्जा मिळाली आहे की आता थांबायचं नाही. ती ऊर्जा सगळ्यांना दिलेली आहे. तुम्ही याला आहेच, तुम्ही दोघांमध्ये आहेच, मध्ये विकासला पण दिली, जी रिचाला पण दिली, कारण ते पण ज्या उत्साहाने आता बोलतात ते सगळ्यामध्ये ती एनर्जी सध्या फिरली असं वाटतंय. पण ती सगळी ऊर्जा ॲक्च्युली देवेंद्र सरांनी आम्हाला दिली आहे. तालमीत काय म्हणू आता 2 दिवस लागतील बाबांना ॲक्च्युली नाटक बसवायला, पण आमच्यावरती त्यांनी 2 महिने मेहनत केली. त्याच्यात त्या 2 महिन्यात सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तालीम. मग आता ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर ते एनर्जेटिक नाटक आहे, त्यामुळे 18 दिवसा आधीपासून रनथ्रू सुरू झाल्या. आधी रोज 1 रनथ्रू, मग स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी 10 दिवस राहिले तेव्हा 2 रनथ्रू, शेवटचे 5 दिवस 3 रनथ्रू. आणि तो तेच म्हणाला की तुम्ही 3 रनथ्रू जर करू शकाल तर 1 प्रयोग तुम्ही लिलया करू शकाल. म्हणजे तुम्हाला काहीच, जरी 2 प्रयोग लागले तरी तुम्हाला काय वाटणार नाही, तो थकवा जाणवणार नाही, कारण प्रेक्षक समोर तुम्हाला ती एनर्जी देतच राहणार. पण हे पेशन्स एका दिग्दर्शकाचे, कारण हे तिन्ही माझ्यासाठी जरी हे नाटक माझं बाळ आहे किंवा मला माहिती आहे, पण हे आता त्याच्यात तेवढेच जेल झाले पाहिजे. त्यांच्यातून ऑल द बेस्ट. आता पुन्हा मला नव्याने सादर करायचं आहे. सो त्याच्यासाठी हॅट्स ऑफ बाबांना, कारण जरी आम्ही 2 मुलं असलो तरी आमच्यापेक्षा जास्त प्रेम कदाचित त्याने तालमीत विकास आणि निचाला दिलं आहे. आणि आमचंही बॉन्डिंग इतकं त्या 2 महिन्यात घट्ट झालं आहे की मी मनमीत बरोबर जितक्या कम्फर्टेबल बोलू शकतो, त्याला काही चांगलं झालं तर त्याला वावा करू शकतो, वाईट झालं तर त्याला शिव्या घालू शकतो, तितक्याच मोकळेपणाने आम्ही सगळे एकमेकांशी बोलू शकतो. नक्कीच. कुठलंही बॅरियर नाही आहे, कुठलंही काही इनिबिशन नाही आहे, किंवा कोणाला वाईट वाटेल का असं डायरेक्ट बोललं तर काहीच नाही. इतक्या मोकळेपणाने आम्ही प्युअरली बॉन्ड झालो की ते बॉन्ड आमचं तालमीत जे झालं ते आमच्या प्रयोगात दिसतं. त्यामुळे ती एनर्जी तुम्ही म्हणताय पास झाली सगळीकडे, ती ह्याच बॉन्डमुळे झाली. आणि आम्ही पाहतो की तुमच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही रोल स्विच केलेले आहे. रोल स्विच केले म्हणजे चॅलेंज नवीन झालेले आहेत. किती आपण प्रॅक्टिस केली, किती जे तालमी झाल्या, तरी एक तालमीचा पहिला दिवस असतो की पहिले काही दिवस असतात ते खूप चॅलेंजिंग जातं. तर ते तुझं जे नवीन रोल तू घेतलं आहे आता, त्याचं किती चॅलेंजिंग होतं त्यासाठी? नाही, माझ्यासाठी तर ऑब्व्हियसली, कारण ऑल द बेस्ट 2चे 550 प्रयोग झाले. त्याच्या आधी ऑल द बेस्ट म्युझिकल होतं, त्याचे 350 प्रयोग झाले. तर ऑलमोस्ट 750 प्रयोग मी बहिरा केला होता. त्यामुळे बहिरा म्हणजे सतत कन्फ्यूज किंवा शोधक नजर, त्यामुळे असा ब्लँक चेहरा पण त्याला काहीतरी बोलायचं आहे असा. आता मुक्का म्हटल्यानंतर अख्खा 180 डिग्री फ्लिप, जे असं होतं ते सतत चेहऱ्यातून सगळे भाव बोलायचे. बोलणं नाही म्हणजे माझे शब्द, माझे हात, माझी बॉडी, ह्याच्यातून मला सादरीकरण करायचं आहे. त्यामुळे नुसतंच बॉडी लँग्वेज नाही, एक्सप्रेशन्स, मग ते स्वर, ह्याच्यावर काम करणं आलं. आणि देवदयेने काय म्हणू, बाबा पाठीशी आहेतच, पण मनमीतही होता, कारण मनमीतने ऑल द बेस्ट 2मध्ये मुक्का केला होता. त्यामुळे बाबांचे मला बॅकिंग होतंच, पण एक भाऊ साईडला घेऊन मला, मयूर हे करून बघ, मयूर तसं करून बघ, म्हणजे तो मला हे सांगायचं नाही की हे कर म्हणजे हेच चांगलं होईल, करून बघ. मला करून बघायला सांगायचं ज्याच्यात मी कम्फर्टेबल आहे, त्यात मला अजून काही शोधायला मिळतं आहे का. आणि त्यामुळे कदाचित आज मला जे मुका कॅरेक्टर मी करतो आहे ते मला वाटतं की त्याच्यात 80% बाबांचा सपोर्ट आहे आणि 20% मनमीतचा आहे. सो आणि मी जेवढे मुके बघितलेत, माझा फेवरेट मुका मनमीत आहे. त्यामुळे ज्या दिवशी मनमीत मला म्हणेल की हां मला तुझा मुका आवडला, त्या दिवशी मला असं वाटेल की आय हॅव अचीव्ड 1 स्टेप, आता ह्याच्या पुढे जायचं. मी स्वतः पाहिलेलं आहे की त्याने कशा पद्धतीने तो केलेला आहे. तर काय सांगू, आता तुझं रोल स्विच झालेला आहे, काय नवीन रोलचे काय होते चॅलेंजेस? चॅलेंजेस म्हणजे बेसिकली ऑल द बेस्ट करणं, म्हणजे ॲक्टिंगच्या तुमच्या पहिल्या रोललाच खो देणं. ॲक्शन, त्याच्यावर साजेशी रिॲक्शन, हा ॲक्टिंगचा पहिला रोल आहे. ॲक्टिंग म्हणजे ऐकणं, समोरच्याचं ऐकणं, आणि त्याच्यावर ऐकलं की आपोआपच एक भाव येतात, त्याच्यावर रिॲक्शन होतं, त्याच्यावर एक कॉन्व्हर्सेशन बिल्ड होतं, त्याच्यावर एक सीन बिल्ड होतो. ऑल द बेस्टमध्ये हा मला सांगतो आय लव्ह यू, मी बोलतो आईचा हो, ह्या लेवलला कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. म्हणजे ह्या ॲक्शनवर
अगदी न साजणारी रिएक्शन. मला माझ्या थॉट प्रोसेसेसमध्ये काय चालतं, एस्पेशली बहिऱ्यामध्ये पहिले तर मला खूप कठीण जायचं. कारण की मला असं, आपण काय होतं आपल्या इन्स्टिंक्टने, आपल्या मनात जे पहिले तर त्याच्याने आपण विचार करतो, काहीतरी बोललं पटकन आपली बुबुळं वळतात, पटकन आपण इकडे बघितलं जातं. मला ते समजण्यासाठी मग मी एक ॲक्टिव्हिटी केली. मी पूर्ण दिवस हेडफोन लावून बसायचो, म्युझिक फुल करून ठेवायचो. आणि मग मला ऑब्व्हियसली मला नंतर काय झालं तर हे असं बोलल्याशिवाय मला बघताच येत, मला कळतच नाही मला बोलवलं. मग मी बघताना त्यांच्याकडे म्युझिक चालू असतं जेव्हा, तेव्हा ते काय बोलतायत काहीच कळत नाही आपल्याला. मग मी त्यांच्या ओठांकडे बघतोय, त्याच्या डोळ्यात कुठला भाव आहे, म्हणजे कुठल्या भावाने माझ्याशी बोलतोय, त्याचे हातवारे कसे आहेत, मी हातवारे बघतोय, त्याची बॉडी बघतोय, हा काय नक्की बोलतोय, ती नजर मला त्याच्यात मिळाली. मध्ये असेही सीन आहे ज्याच्यात हा आंधळ्याशी भांडत असतो आणि हा जे बोलतो ते फक्त मी आंधळ्याला बोलून दाखवतो असं. नंतर मी याच्याकडे येतो, तू आता काय बोलला रे, का म्हणाला एवढं सगळं ऐकून, एवढ्या सगळ्या याच्यात मला माहीतच नाही आहे. सो ह्या वेळेला ॲक्टर म्हणून थॉट प्रोसेस म्हणजे काय असणार हे मी एवढा कन्फ्यूज होतो. त्याच्यानंतर मला कळलं की तो शून्यात आहे. बरोबर. तू जस्ट सांगतोय हा हे होऊ दे, हे मॅटर सॉल्व्ह होऊ द्या, हा हे झालं आणि मग आता सांग काय एवढं बोललं. सो ती थॉट प्रोसेस पण फार ट्रिकी आहे. कारण नॉर्मल नाही, काहीच नॉर्मल नाही. मी ह्याला नॉर्मल नाही म्हणण्यापेक्षा हे स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. यांच्या सगळ्या गोष्टी स्पेशल आहेत, यांची रिॲक्टिंग पॅटर्न स्पेशल आहे. ते फार निरागस आहेत. म्हणजे खूप शहाणे बनणारे लोक आहेत पण यांना बाहेर कोण उभं राहणार असे लोक आहेत. सो त्यांच्यात ते तिघं राजे आहेत आणि बाहेर असे आहेत. त्यामुळे फारच गोड कॅरेक्टर आहे. काय लिहिलं आहे मला एक मिनिट झलक झाली पाहिजे दोघांमध्ये, एक संवादाची एखादी झलक झाली पाहिजे दोघांमध्ये. नाकाचं पण नसलं तर चालेल, नाकाची नसली तरी चालेल. आताच्या एखादी आम्ही प्रयोगाचं आव्हान आमच्या स्टाईलमध्ये करतो काहीतरी. चलो. काय रे बाबा, काय म्हणतो बरं मी कोण, मी पण बरं त्यांना काय, अरे हाय नमस्कार, आम्ही नाटक बघायला चाललोय. आमचं नाटक बघायला या, नाटक बघायला या. कोणतं नाटक मला का माहिती, समजा म्हणायचे कोण आणायचे. ऑल द बेस्ट बाबा, ऑल द बेस्ट बघायला या. कधी या, 18 जानेवारी फेब्रुवारी किती वाजता, 5 वाजता. कुठे, चांदणी मैदान तो काल नाही, भरत नाट्य मंदिर, भरतनाट्य मंदिर मध्ये आहे 5 वाजता नक्की या. आणि भरतनाट्य मंदिरला तुम्हाला नाटक बघून आवडलं ना की नंतर परत 25 तारखेला पण प्रयोग आहे. 25 तारखेला कुठे, शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, तिकडे आरामात 9:30 वाजता तिथे म्हणा. धन्यवाद. नाटक सॉलिड आहे, मस्त आहे, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही आपल्याला कळलं या. वा खूपच छान. पुन्हा एकदा आपल्या इंटरव्ह्यूकडे मला असं विचारायचं आता, ज्या पद्धतीने तू म्हटलं की मुका तू केलेला आहे, बहिरा तू केलेला आहे, आता आपण समाजामध्ये वावरताना तुला असं कसं आता समाजात वेगवेगळे एक्सपिरियन्स तू घेतलेले आहेत, तर तुला असं कोणत्या गोष्टी वाटतात की ज्याच्याविषयी आपण मुका राहणं पसंत केलं पाहिजे किंवा मुका तिथे आपण राहिलं पाहिजे की नको त्या गोष्टीवर बोलायला किंवा काय, असं काय वाटलं एक्सपिरियन्स या लाईफचा आत्तापर्यंत किंवा समाजात ज्या गोष्टी घडतात त्या पाहून? नाही, उलट मला असं वाटतं की मुकं नाही राहिलं पाहिजे. कारण मुकं राहिल्यामुळे प्रॉब्लेम वाढतात. कारण मग असे अनेक लोक आहेत जे मुकं राहिलं आहे म्हणून संधीचा फायदा करून त्यांचा फायदा बघतात. त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की जे मुके आहेत
ज्यांना त्रास होतोय पण जे बोलत नाहीत त्यांनी बोलावं, भाष्य करावं, जेणेकरून त्याच्यावर चर्चा होऊ शकते. सगळ्यांची मतं मांडून, कारण आपली डेमोक्रेसी आहे, त्यामुळे सगळ्यांची मतं काय म्हणू विचारपूर्वक त्याच्यावर भाष्य झाल्यानंतर जो निर्णय होईल तो सगळ्यांच्याच हितासाठी असेल. कारण काही लोक आपला फायदा बघून एक निर्णय घेतात, 4 लोक मुके राहून ते एक्सेप्ट करतात आणि जगत जातात, जे नाही झालं पाहिजे. त्यामुळे बाहेर जर म्हणत असाल तर नाही राहायला पाहिजे, घरात म्हणत असाल तर मॅरिड लोकांनी राहायला पाहिजे बायकोसमोर. संसार सुखी करायचा असेल तर नवऱ्याने मुकं राहिलेलं पाहिजे. माझं नाटक बघायला या, मी काय करतो ते घरी करा. तू काय सांगशील म्हणून मी मुख्यबद्दल काय सांगू? नाही, तू तुझ्या कॅरेक्टरबद्दल सांग की आपण समज आपण गोष्टी खूप ऐकतो, कधी कधी आपण काय करतो न ऐकता गोष्टी रिॲक्ट करतो किंवा अर्धवट ऐकून रिॲक्ट करतो. तर या ऐकण्याबाबत तुझं काय मत आहे? माझं एकंदर मत आहे की ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत त्यांना पण खूप समजून रिॲक्ट करा. मी बिलकुलही, मला एवढाचाही राग येत नाही, मला बिलकुल चिडचिड होत नाही, कारण मी लोकांचं ऐकतो पण शेवटी मला हवं तेच करतो. मला जे बरोबर वाटतं ते करतो आणि त्याच्यात त्यांचा डिसरिस्पेक्ट असा नाही आहे. पण मी इन जनरलच प्रत्येक गोष्टीचा 10ही दिशांनी विचार करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मला जे वाटतं हे बरोबर आहे, कदाचित ह्याचा त्यांनी विचार केलेला नाही, ह्याच्यावर जाऊन मी त्यांच्याशी वाद घालत नाही. मी त्यांचं मत ऐकतो, थँक्यू बोलतो, ओके मी विचार करतो आणि त्याच्यानंतर मी मला हवं ते करतो. मग ते त्यांचं मत जरी असेल की त्यांचं मत मला बरोबर वाटतं तर मी ते करतो. पण इन जनरल आपण लोकांबद्दल मुकं राहायला पाहिजे कधी, जेव्हा कोणाबद्दल काहीतरी वाईट बोलायचं आहे किंवा वाईट करायचं आहे. मला असं वाटतं बाबा ह्या सगळ्यांना लांब राहावं, कोणाबद्दल वाईट ऐकू नये. कोणी काही वाईट बोललं असेल तर मी जास्त रिॲक्ट पण नाही करत, त्याच्यात अजून त्या कॉन्व्हर्सेशनला अजून वर नेत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांना जितकं आपण लांब राहू तितकं आपण छान आयुष्य जगू असं माझं मत. बरोबर, नक्कीच. पण आता मी खरं तर बनमीसोबत आपण पहिल्यांदाच बोललो आहे, त्याच्यासोबत बऱ्याच वेळा आपलं बोलणं झालेलं आहे. पण एकंदर त्याची एक थॉट प्रोसेस पाहता तर तुझ्यापेक्षा पण तो थॉट प्रोसेस मोठा आहे असं मला कधी कधी वाटतं की बाबा तो तुला बऱ्याचशा गोष्टी ना की सांगत असेल की नाही हे बाबा तू असं कर, हे नाही बाबा तू असं कर. आता ज्या पद्धतीने त्याची थॉट प्रोसेस आहे, कदाचित तो त्या थॉट प्रोसेसने गेला असेल किंवा जिथे एक्सपिरियन्स तो अनुभवला असेल, पण तो खूप असं थोडं मॅच्युअर लेवलने जास्त बोलतोय असं आत्ताच्या इंटरव्ह्यूतून मला जाणवते. तुला काय जाणवते? नाही आहेच, आणि मला अभिमान आहे त्याचा. कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात की एक मोठा भाऊ म्हणून त्या जबाबदारीने त्याला सांगणं किंवा कुठे तो त्याची वाट जर चुकत असेल तर त्याला काय थांबवणं किंवा त्याला चांगली दिशा दाखवणं. पण असं म्हणतात की लहान मुलं पण बरंच काही शिकवून जातात किंवा आपलं लर्निंग सतत चालू राहायला पाहिजे जेणेकरून आपण जास्त अजून ग्रो होतो. तर नट म्हणून भाऊ म्हणून तर त्याने मला एवढं प्रेम दिलं आहे आणि एवढ्या गोष्टी त्याने शिकवल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त नट म्हणून त्याने मला साथ दिली आहे. असं मी कुठलाच को ॲक्टर बघितला नाही आहे की इतका निस्वार्थी पद्धतीने सांगेल. म्हणजे भाऊ आहे म्हणून नाही, पण माझ्यातला बेस्ट परफॉर्मन्स कसा बाहेर येऊ शकेल किंवा मी जर एक चांगलं केलं तर त्याला फार दाद न देता की तू ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकतोस हे आश्वासन देऊन माझ्याकडून ते करून घेणं. बरोबर, ह्यात तो त्याचा पाठपुरावा करतच राहतो. म्हणजे जितका मी अजून चांगला डे बाय डे चांगला नट होऊ शकेन ह्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त तो धडपड करतो. सो त्यासाठी त्यांनी मला खूप शिकवलं आहे. त्यामुळे तो मॅच्युअर आहे आणि तो मला हे सांगतोय असं मी कधीच डोक्यात ठेवत नाही आहे किंवा तो माझा लहान भाऊ आहे असं कधीच डोक्यात ठेवत नाही. पण हे माझ्या मते हे त्याच्याशिवाय पॉसिबल झालं नसतं. बरोबर, कारण की काय होतं, तो 7 वर्षांनी मोठ्या माझ्या. मी बघितले भावंड खूप लोकांना, लहान मुलं काहीतरी जाणे तू काय सांगतो मला, पण त्यांनी मला कधी तसं ठेवलेलं नाही आधीपासूनच. आम्ही नेहमी त्यांनी मला इक्वलच दर्जा दिलाय. तो माझ्याशी त्याच लेवलवर बोलतो ज्या लेवलवर मी आहे. तो कधीच मला असं समजत नाही की अरे हा काय मला सांगणार. त्यामुळे मला त्याच्यामुळेच हा कॉन्फिडन्स मिळाला. त्यांनीच मला ओव्हर द इयर्स हे दिलंय. त्यामुळे मी त्याला काही सांगणं किंवा काय ह्याच्यात खूप मोठा वाटा त्याचाच आहे की मी असा विचार करू शकतो की त्याच्यामुळेच, माझ्या फॅमिलीमुळेच की त्यांनी मला एक फ्रीडम दिली. बरोबर. तर आता तू प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील?
काही नाही, आम्ही दोघंही रादर आम्ही प्रेम कुटुंबीय, आमचं घरातलं नाटक म्हणायला हरकत नाही. ऑल द बेस्ट. 15 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी आणतोय. जे नाटक तुम्ही अजरामर केलं आहे, तुम्ही 30 वर्षापूर्वी नाटक आल्यानंतर डोक्यावर घेतलं होतं, जसे 4,500हून जास्त प्रयोग झाले मराठीत आणि अगदी 15 वर्षाच्या कालावधीत, म्हणजे हे खूप आहे. त्याच्यात मराठी रंगभूमीवर सगळ्यात जास्त हाऊसफुल बोर्ड असलेलं नाटक ऑल द बेस्ट आहे. 4,500 प्रयोगांमध्ये 3,900 प्रयोगाहून अधिक प्रयोग हाऊसफुल आहेत. असं नाटक जे तुमचं आहे ते 15 वर्षानंतर आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आणि ज्यांनी नाटक बघितलं आहे, तुमचे सगळे मेमरीज पुन्हा नव्याने ताजे करण्यासाठी आणि तुमची आता जी पुढची पिढी आहे, तुमची मुलं बाळं किंवा तुमची नातवंड ज्यांनी ऑल द बेस्ट बघितलं नाही आहे, सो ते मॅजिक जे तुम्ही 15-20 वर्षापूर्वी अनुभवलेलं, ते मॅजिक पुन्हा आम्ही तुमच्या नातवंडांसाठी, तुमच्या मुलांसाठी घेऊन आलो आहे. सो तुमच्या बरोबरीने त्यांनाही नाट्यगृहात घेऊन या. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही मनापासून अगदी 100% काय 5,000% तुमचं मनोरंजन करायला तत्पर आहोत. त्यामुळे तुम्हाला फक्त नाट्यगृहात यायचं आहे आणि दिलखुलास हसायचं आहे. बाकी सगळी जबाबदारी आमची. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे तिकीटं बुक करा. 18 तारखेला जसं मनमीतने सांगितलं, 18 फेब्रुवारीला 5 वाजता भरतनाट्य मंदिरला आमचा पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग आहे. पुढचा प्रयोग पुढच्याच रविवारी 25 तारखेला रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूडला असणार आहे. सो असे आमचे 2 प्रयोग आत्ता पुण्यात लागलेले आहेत. तुमच्या उदंड प्रतिसादाने कदाचित आमचे प्रयोगांची संख्या पुण्यात वाढेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. त्यामुळे गर्दी करा आणि हाऊसफुलचा बोर्ड आम्हाला द्या, जेणेकरून आमची आत्ता जी एनर्जी आहे ती खूप पटीने वाढेल आणि प्रयोग आपला अजून चांगला रंगेल. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत. 18 तारखेला 5 वाजता तिसरी घंटा झाल्यानंतर तुमचं मनोरंजन करायला आम्ही तयार आहोत. नक्की या. काय सांगशील मनमीत? काय नाही, मला असं वाटतं की फुल ऑन तुम्हाला हसायचं आहे, टेन्शन बाजूला ठेवायची आहे, फक्त मजा करायची आहे, तर प्लीज या नाटकाला. ऑल द बेस्ट. हे नाटक माझ्या मते जितकं अभिनेत्यांसाठी ही मेजवानी आहे, तितकीच ही रसिका प्रेक्षकांसाठी आहे. त्यामुळे फुल ऑन मजा करूया, धमाल करूया. तुम्ही प्रयोगाला या, बाकीची जबाबदारी आमची. डोंट वरी. ऑल द बेस्ट.